1 वाजता जेवण आहे, भरपूर कटाई असते आणि मेनू छान आहे आज. कसा तुपाट वास येतोय. उठून दे. गुड मॉर्निंग मंडळी. आज आपल्याला धुलीवंदनचा स्वयंपाक करायचा आहे. दोलवडीचा स्वयंपाक आहे. मेनू आज चांगला आहे. आता आपल्याला भांडी काढायची आहेत. सगळे भांडी आपली असतात गाडीमध्ये. 1 वाजता जेवण आहे, भरपूर कटाई असते आणि मेनू छान आहे आज. आज आपला मेनू मिक्स व्हेज आहे. मिक्स व्हेज मध्ये फरस बी आहे, शिमला मिरची आहे, फ्लावर आहे, पनीर आहे, मशरूम आहे आणि वाटाणा, कांदा भजी आहेत आपली, मिरची भजी, जिरा राईस, डाळ आणि पुरी. आपण काळा गुलाबजाम बनवलेला आहे. असा मोठा कांदा लागतो. कांदा भजीला. 1 नंबरची भजी होतात. आपण पुरीची तयारी करतोय. पुरीची मळायची आहे ना. पुरी मळायची आधी मुरव ठेवावं लागतं तर चांगली पुरी होती. आणि आपण एक जीवानी पीठ मळतो ना, एकत्र टाकतो. मीठ सामान सगळं एकत्र टाकतो. गोळ्यात नाही टाकतो.
नेहमीप्रमाणे चालू आहे आता प्रोसेस. नेहमीप्रमाणे हे चालूच असतं. असं पीठ मळल्याशिवाय आपल्याला पुरी चांगली होणारच नाही. कलर चेंज होणार आहे पाण्याचा. कलर चेंज झाला का नाही आतमध्ये भातामध्ये त्याचं चव उतरते. तेलाला तावाला ना आपण मिक्स व्हेजला शिमला मिरची तळून घेणार आहे, बीन्स तळून घेणार, फ्लावर तळून घेणार आणि पनीर आपण फोडणीमध्ये टाकणार आहे. आणि आज मशरूम आहे ॲड. मिक्स व्हेजमध्ये मशरूम ॲड आहे आपल्याकडं. एक नंबरची भाजी आहे. मिक्स व्हेजसाठी आपल्याला किचन किंग आहे. किचन किंग टाकायचा. हळद, पनीर मसाला, कांदा लसूण आणि लाल मिरची पावडर, हिंग आणि ही धना पावडर. हे सगळं आपल्याला आता मिक्स करायचं इथं, कारण वेळ नसतो म्हणून अजून मिक्स करून घेतलेलं बरं. खसखस बारीक करणार आहे आणि तीळ बारीक करणार आहे. हे झाला मिक्स व्हेजचा मसाला बनवून मिक्स झालेला आहे. शिमला मिरची, मी इकडं तयारी करत तर माझी कारभारीण तिकडे भाजी साफ करते बघा. कारभारीण किती वेळ आहे अजून? आज आपल्या ओम सोसायटीचे सचिव साहेब स्वतः भटीची पूजा करतात. गणपती बाप्पाला सांगा चांगला चविष्ट आणि टेस्ट स्वयंपाक होऊ दे. गणपती बाप्पा. आपल्याला जिरा राईससाठी कोलम नाही, आता बासमती आहे बघा. ही बासमती, याला आपण 10 मिनिटं भिजवणार आहे. पाण्याचा कलर बदलला बघा, जिरा राईसचा पाण्याचा कलर बदलला. आता उकळी आली की भिजाय टाकतो आता. भात झाला बरं का, जिरा भात झाला बघा कसं तुपाट वास येतोय. मोहरी टाकतोय गाई.
आता पुदिना टाकलेलं असतं थोडं, आता टाकायचं थोडं. हिंग टाकला. लसूण, बारीक केलेला लसूण चांगलं ब्राऊन भाजून घ्यायचं. जिरी थोडी बारीक करून ठेवलेली होती, कच्ची टाकायची असतं. मीठ, मिरची आणि ओवा. आता हे हलवायचं, पाणी सुटस्तोवर चांगलं भिजून द्यायचं. हे कांदा भजीच आहे, कांदा भजी. कांदा भजीमध्ये थोडा पुदिना टाकतोय. हळद पाहिजे तेवढी मापात हळद टाकायची. आपण मगाशी धुवून घेतलेली कोथिंबीर आहे, कोथिंबीर धुवून घ्यायची बरं का कधी पण. चांगलं टाका, खडा 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 उठून द्यायचं. राई, मोहरी, मशरूम, पुदिना, मसाला, काजू, काश्मीर मेथी, आपण मिक्स केलेला मसाला, तीळ. झालं. तेल सुटस्तोवर चटचट तेल सुटस्तोवर भाजायचं. पनीर, तेल सुटस्तोवर भाजायचं. थोडी कोथिंबीर टाकायची. फ्राय झालेलं आहे आपल्याला, मस्तपैकी तेल सुटलंय, तेल कमी टाकलंय. आता ही भाजीमध्ये टाकून द्यायचं आपल्याला. भाजी झाली. आपण इथं शिमला मिरची, बीन्स, फरस बी, शिमला मिरची सगळं आपण भाजून घेतलेलं होतं. फ्लावर, शिमला मिरची, फरस बी आणि अर्ध पनीर भाजलं होतं आपण.
गणपती बाप्पा मूर्ती पर जेवण कसं राहतं? गेली 5 वर्षापासून आम्ही इथे तुमची सर्व्हिस घेत आहोत. आमच्या नोणाबाबत आम्ही सर्व जवळपास 174 कुटुंब या सोसायटीमध्ये राहते आणि जवळजवळ 350 ते 400 लोक जेवली आणि 400 लोकांपैकी सर्वांनी त्या जेवणाची तारीफ केली आहे की जेवण आणि पुढच्या वर्षी आवर्जून सांगितलेलं आहे की आता प्रत्येक होळीच्या सणाला नाही, जे आमच्याकडे जेवढे सण होतात दत्तनी असो, 31 डिसेंबर असो, महाशिवरात्र असो, त्या प्रत्येक कार्यक्रमासाठी तुमच्या जेवणासाठी सगळ्यांनी मागणी केलेली आहे की कॅटरेस आज हवा. मागच्या जेवणापेक्षा आजचं जेवण अतिशय अप्रतिम होतं. सोसायटी संचालक मंडळातून ते खूप खूप आभारी आहे आणि असे आहे की तुम्ही कुठल्या सर्व सणांना आमची पहिली ऑर्डर स्वीकारा आणि ती आम्ही तुमची वाट पाहत आहे. धन्यवाद. धन्यवाद. कुठलाच आयटम असा नव्हता की त्याच्याबद्दल त्यांनी म्हणजे सांगितलं नाही की चुकीचं नाही आहे. अगदी प्रॉपर मेंटेन ठेवलेलं होतं. टेस्टमध्ये सगळ्या गोष्टी अप्रतिम झालेल्या होत्या आणि इथून पुढे पण त्यांनी अजून नाव त्यांचं मोठं व्हावं अशी अपेक्षा करतो गणपती सरने आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतो. नेहमी वरचेवर यावं, क्वालिटी मेंटेन ठेवावी आणि आमच्यासारख्या सर्व संचालक मंडळांचं नाव पण ह्याच्यामुळे चांगलं होतं की जेवण क्वालिटीचं ठेवत आहेत. अतिशय सुंदर प्रकारचं जेवण केलं होतं. भात, वरण, पुलावच्यामुळे त्यांचा म्हणजे मला विशेष भावलेला त्यांचा आयटम आहे. त्याच्यामध्ये खव्याचं प्रमाणची इतर मिळत नाही ते तिथं पाहायला मिळालं. त्याच्यानंतर छान काजू वगैरे चांगली लज्जत आली. तो जी मिक्स भाजी होती त्या मिक्स भाजीमध्ये असलेलं पनीरची क्वालिटी आणखी मशरूम आपला एक पिढ्या वाटतो होता. स्मॉल फॉर्म्स होते त्याच्यामध्ये अतिशय उत्तम दर्जाचं जेवण होतं. ते खरोखर अपघातून होतं की खरोखर त्यांची वाहवा करण्याची गरज आहे. कारण काय त्यांचा तो राईस किंवा गुलाबजाम, त्या गुलाबजाममध्ये काजू किंवा जे बाकीच्या भाज्या आहेत, पकोडा मिरची, भजिया, म्हणजे हे पदार्थ बाहेर पण मिळतात, परंतु काय यांची टेस्ट थोडी वेगळी आहे. आणि खरोखर मी आता कमिटीला हेच सांगेन तर यांनाच बोलवा अशी मी त्यांना विनंती करेन. बस, धन्यवाद.